नमस्कार मित्रांनो, आजच्या या तासामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। या तासामध्ये आपण साहित्य निर्मिती प्रक्रियेविषयी टी.एस. एलियट यांच्या विचारांची, यांच्या सिद्धांताची ओळख करून घेणार आहोत। त्यांनी आपल्या या सिद्धांतामध्ये कशा पद्धतीने साहित्य निर्मिती प्रक्रियेविषयी विवेचना केलेली आहे, त्यांच्या साहित्य निर्मिती प्रक्रियेविषयीची आणि त्यांनी ज्या पद्धतीने आपल्या विविध दृष्टिकोनातून विविध गोष्टींना कशा पद्धतीने आपल्या या सिद्धांतामध्ये सांगितलेले आहे याविषयी आपण माहिती घेणार आहोत। त्याबद्दल आपण टी.एस. एलियट यांची जी सैद्धांतिक भूमिका आहे ती अशा पद्धतीने पाहणार आहोत। या ठिकाणी आपण टी.एस. एलियट यांच्या ज्या सिद्धांताविषयी माहिती पाहणार आहोत त्या सिद्धांतामध्ये त्यांनी अशा पद्धतीने सांगितलं आहे की टी.एस. एलियट म्हणतात की ललित साहित्य निर्माण करताना साहित्यिक लेखक हा त्या ललित साहित्यापासून आपलं व्यक्तिमत्व बाजूला सरकत असतो। हे त्यांचं जे मत आहे हे मत कशा पद्धतीने येथे त्यांनी स्पष्ट करून सांगितलेलं आहे हे पुढील प्रमाणे येते। जेव्हा लेखक हा साहित्य निर्माण करत असतो तर त्यावेळेस तो लेखक त्या साहित्यामध्ये आपलं जे साधारण व्यक्तिमत्व आहे ते साधारण व्यक्तिमत्व सोडून तो वेगळ्या दृष्टिकोनातून तो काय करत असतो, विचार करत असतो आणि त्या वेगळ्या दृष्टिकोनातलं जे व्यक्तिमत्व आहे त्या व्यक्तिमत्वाच्या साहाय्याने तो ललित साहित्यामध्ये आपली जी भूमिका आहे तो भूमिका साकारत असतो। ललित साहित्य निर्माण करताना त्यास प्राप्त झालेली जी ललित दृष्टिकोनातील मानसिकता आहे त्या मानसिकतेचा येथे लेखक काय करत असतो तर उपयोग करत असतो। म्हणजे इथे त्यांच्या दृष्टिकोनातून असं सांगता येतं की लेखक हा आपल्या जी मानसिक प्रक्रिया आहे या मानसिक प्रक्रियेमधून त्यास आलेले जे अनुभव आहेत त्या अनुभवाचं तो काय करत असतो, येथे व्यवस्थित मांडणी करत असतो। ही मांडणी करताना तो सामान्य जे लोक आहेत किंवा सामान्य जी व्यक्ती आहे या व्यक्तींना पण जेव्हा त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे तर हे व्यक्तिमत्व त्यांच्या कार्यामध्ये त्यांना मदत करत असतं, कारण ते सामान्य दर्जाचं असतं। तेव्हा त्यांच्या ते दररोजचे जे उपयोग आहेत, दररोजचे जे कार्य आहेत या दररोजच्या कार्यामध्ये हे सामान्य व्यक्तिमत्व हे सामान्य व्यक्तींना मदत करत असतं। परंतु जेव्हा लेखक हा आपलं साहित्य निर्मितीसाठी ललित साहित्य निर्माण करत असतो आणि या ललित साहित्यासाठी त्यास जी वेगळी जी भूमिका आहे ती भूमिका साकारावी लागते, त्यासाठी त्याकडे असणारी वेगळी दृष्टी ही त्यास कारणीभूत ठरत असते आणि त्यामधूनच ललित साहित्याची निर्मिती होत असते। म्हणजे या दृष्टिकोनातून ललित साहित्य या वेगळ्या प्रकारास जेव्हा लेखक हा आपल्या भावनापूर्ण जे अनुभव आहेत या अनुभवांना तो रेखाटत असतो, तो रेखाटत असताना जी मानसिक प्रक्रिया घडत असते त्या दृष्टिकोनातून त्याचं जे व्यक्तिमत्व आहे हे व्यक्तिमत्व इतर साधारण व्यक्तीपेक्षा हे भिन्न ठरत असतो। आणि जेव्हा लेखक समाजामध्ये वागत असतो तर वागत असताना त्याची जी व्यक्तिमत्व आहे हे व्यक्तिमत्व साधारण व्यक्तीसारखंच असतं, परंतु जेव्हा तो ललित साहित्य निर्माण करत असतो तेव्हा तो ललित साहित्य निर्माण करते वेळेस तो सामान्य जे व्यक्तिमत्व आहे त्याचा तो काय करत असतो, त्याग करत असतो आणि तिथे तो दिव्य अशा साहित्य निर्मिती करण्याची जे व्यक्तिमत्व आहे त्या दृष्टिकोनातलं ते व्यक्तिमत्व तो परिधान करत असतो आणि त्या दृष्टिकोनातून तो आपलं साहित्य हे निर्माण करत असतो। त्यांच्या या सिद्धांतामध्ये आपणास त्यांनी एक महत्त्वपूर्ण व्याख्या इथे सांगितलेली आहे, ती म्हणजे पोएट्री इज ॲन एस्केप फ्रॉम पर्सनॅलिटी। या व्याख्येमधून आपणास त्यांची जी ललित साहित्य निर्मितीच्या वेळेस जे व्यक्तिमत्व बदलतं किंवा व्यक्तिमत्वाचा त्याग होतो तर या दृष्टिकोनातून त्यांनी पर्सनॅलिटी या दृष्टिकोनातून जे व्यक्तिमत्व आहे ते व्यक्तिमत्व इथे सांगितलेलं आहे। काही बाबतीत संवेदना
ही जी गोष्ट आहे किंवा हा जो मुद्दा आहे, तर हा मुद्दा लेखकाच्या संवेदनाशी अशा पद्धतीनेही जुळवला जातो की लेखकाची जी भावनिकता आहे किंवा लेखकाचा जो हळवेपणा आहे, या दृष्टिकोनातूनही संवेदना ही त्याच्या बाबतीत जोडली जाते. परंतु हे बरोबर नाही आहे, कारण संवेदना ही ललित साहित्याच्या दृष्टिकोनातून लेखकाने ज्या पद्धतीने टिपलेली जी विविध गोष्टींची बारकावे जी आहेत, तर ती इथे त्या दृष्टिकोनातून संवेदनाक्षम जेव्हा बनतात, तर या बारकावे टिपण्याच्या गोष्टीलाच संवेदना येथे महत्त्वाची ठरते आणि त्यासच संवेदना असं म्हटलं जातं. म्हणजे इथे लेखक हा एखाद्या गोष्टीविषयी तो बारकावे टिपण्याच्या ज्या कौशल्याला इथे संवेदना असं म्हटलं जातं. आता लेखक हा साधारणतः काय करत असतो, तर नवनवीन ज्या कल्पना आहेत किंवा नवीन साहित्याच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या गोष्टींची काय करत असतो, तो नवीन काळाच्या ओघामध्ये त्या साहित्यामध्ये बदल करण्याचा तो काय करत असतो, विचार करत असतो किंवा प्रभाव टाकत असतो. मग इथे नवीन काळाच्या ओघामध्ये काय साहित्यामध्ये बदल घडलेले आहेत, त्यामध्ये काय प्रकार आलेले आहेत, काय आपणास नवीन आपले जे अनुभव आहेत ते अनुभव कशा पद्धतीने त्या साहित्यामध्ये आपणास देता येतील आणि इतर जे साहित्यिक आहेत त्या साहित्यिकापेक्षा आपलं साहित्य हे कशा पद्धतीने वेगळ्या दर्जाचं निर्माण होईल, या दृष्टिकोनातून ते काय करत असतात, तर विचारणा करत असतात किंवा आपली वैचारिकता ही निर्माण करत असतात आणि त्या दृष्टिकोनातून साहित्य हे निर्माण करतात. कारण त्यांचं जे साहित्य आहे इतर साहित्यिकांपेक्षा वेगळं भासलं पाहिजे, तेव्हा त्यांची जी वेगळीकता आहे ती वेगळीकता येथे नोंदवली जाईल. अशा दृष्टिकोनातून त्यांनी आपलं जे नवविचार आहे ती नवविचार साहित्यामध्ये येणं किंवा त्या दृष्टिकोनातून साहित्य निर्माण करणं गरजेचं भासतं. म्हणजे त्यांची संवेदन क्षमता ही त्या दृष्टिकोनातून त्यांना बनवावी लागते. ललित साहित्यातून होणारा आत्माविष्कार म्हणजे साहित्यकृतीमध्ये जाणवणारे लेखकाचे व्यक्तिमत्व होय. यानुसार आपण असे तर्क बांधतो किंवा जे वाचक आहेत ते वाचक या दृष्टिकोनातून विचार करतात की लेखक जेव्हा साहित्यकृतीमध्ये आपला अनुभव रेखाटतो, साहित्यकृती निर्माण करतो, तेव्हा त्यामध्ये ज्या पद्धतीने तो साहित्य निर्माण करतो किंवा लिहितो त्या अनुषंगाने त्या लेखकाचे जे व्यक्तिमत्व आहे ते व्यक्तिमत्व झळकत असते किंवा त्या व्यक्तिमत्वाला तेथे स्थान मिळते. म्हणजे लेखक कशा पद्धतीने विचार करतो, कोणत्या दृष्टिकोनातून लिखाण करतो आणि त्याची मानसिकता काय आहे हे आपणास त्या लिखाणामधून समजत असते. कारण लेखकाची जी वैचारिकता आहे ती वैचारिकता ही कशा पद्धतीने विचार करते, कारण त्या लेखकाला एखाद्या विषयामध्ये कशा पद्धतीने विचार येतात. समजा आई हा विषय आहे, तर आई याविषयी त्याच्या मनामध्ये असणारी आईविषयीची जी प्रतीकं आहेत, जी प्रमाणं आहेत, त्या प्रमाणाचा तो कशा पद्धतीने विचार करतो आणि वाचकांना जेव्हा तो कवितेच्या माध्यमामधून जेव्हा आनंद देतो किंवा आईविषयीचं प्रेम हे वाचकांना जेव्हा अति उत्कृष्ट पातळीवरती जेव्हा तो सादरीकरण करतो, तर तेव्हा त्यामधून होणारा आनंद हा वाचकाला द्विगुणित करत असतो. म्हणजे इथे जी लेखकाची जी मानसिकता आहे ती या ठिकाणी व्यक्तिमत्वामधून त्या साहित्यकृतीमधून पाहावयास मिळते. हे आपणास या उदाहरणावरूनही समजेल. यासाठी साहित्यिकामध्ये साहित्यामधून येणारा त्याचा जो आत्माविष्कार आहे, या आत्माविष्कारामध्ये आपणास साहित्यिकाची जे व्यक्तिमत्व आहे त्याची आपणास जाण येते किंवा माहिती मिळते. तर याविषयीची आपण काही चर्चा करणार आहोत. काही मुद्द्यांच्या अनुषंगाने त्याविषयी आपण माहिती मिळवून घेऊया. त्यामध्ये पहिला जो घटक आहे तो म्हणजे संवेदन क्षमता. या ठिकाणी संवेदना या दृष्टिकोनातून जी वैचारिकता सांगितलेली आहे, यामध्ये लेखकाच्या दृष्टिकोनातून
येणारी जी संवेदना आहे ती संवेदना या पद्धतीची असते की लेखक हा ज्या दृष्टिकोनातून विचार करतो, म्हणजे एखादा जर विषय असेल तर त्या विषयामध्ये तो कशा पद्धतीने विवेचना करतो किंवा त्या एखाद्या विषयामध्ये तो कशा पद्धतीने एखाद्या गोष्टीची जी बारकावे टिपतो, त्या बारकाव्याच्या दृष्टिकोनातून त्याची जी संवेदना आहे ही संवेदना येथे पाहावयास मिळते. म्हणजे लेखक हा त्या दृष्टिकोनातून काय करत असतो तर विचार करत असतो. म्हणजे एखाद्या गोष्टीमधले बारकावे टिपणे आणि त्या बारकाव्यांना तो काय करत असतो आपल्या साहित्यामध्ये वेगळ्या पद्धतीने रचत असतो. म्हणजे हे आलेले अनुभव तो काय करत असतो तर सामान्य वाचकांपर्यंत आपल्या ज्या बौद्धिक दृष्टिकोनातून आलेले जे बारकावे टिपण्याची जी पद्धती आहे त्यामधून तो काय करत असतो, एक वेगळी कथा ही वाचकांना तो सादर करत असतो. म्हणजे त्यामधून त्याचं जे व्यक्तिमत्व आहे, त्याचा जो आत्माविष्कार आहे तो घडत असतो. काही बाबतीत संवेदना ही जी गोष्ट आहे किंवा हा जो मुद्दा आहे तर हा मुद्दा लेखकाच्या संवेदनेशी अशा पद्धतीनेही जुळवला जातो की लेखकाची जी भावनिकता आहे किंवा लेखकाचा जो हळवेपणा आहे या दृष्टिकोनातूनही संवेदना ही त्याच्या बाबतीत जोडली जाते. परंतु हे बरोबर नाही आहे, कारण संवेदना ही ललित साहित्याच्या दृष्टिकोनातून लेखकाने ज्या पद्धतीने टिपलेली जी विविध गोष्टींची बारकावे जी आहेत तर ती इथे त्या दृष्टिकोनातून संवेदनाक्षम जेव्हा बनतात तर या बारकावे टिपण्याच्या गोष्टीलाच संवेदना येथे महत्त्वाची ठरते आणि त्यासच संवेदना असं म्हटलं जातं. म्हणजे इथे लेखक हा एखाद्या गोष्टीविषयी तो बारकावे टिपण्याच्या ज्या कौशल्याला इथे संवेदना असं म्हटलं जातं. आता लेखक हा साधारणतः काय करत असतो तर नवनवीन ज्या कल्पना आहेत किंवा नवीन साहित्याच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या गोष्टींची काय करत असतो तो नवीन काळाच्या ओघामध्ये त्या साहित्यामध्ये बदल करण्याचा तो काय करत असतो विचार करत असतो किंवा प्रभाव टाकत असतो. मग इथे नवीन काळाच्या ओघामध्ये काय साहित्यामध्ये बदल घडलेले आहेत, त्यामध्ये काय प्रकार आलेले आहेत, काय आपणास नवीन आपले जे अनुभव आहेत ते अनुभव कशा पद्धतीने त्या साहित्यामध्ये आपणास देता येतील आणि इतर जे साहित्यिक आहेत त्या साहित्यिकापेक्षा आपलं साहित्य हे कशा पद्धतीने वेगळ्या दर्जाचं निर्माण होईल या दृष्टिकोनातून ते काय करत असतात तर विचारणा करत असतात किंवा आपली वैचारिकता ही निर्माण करत असतात आणि त्या दृष्टिकोनातून साहित्य हे निर्माण करतात. कारण त्यांचं जे साहित्य आहे इतर साहित्यिकांपेक्षा वेगळं भासलं पाहिजे, तेव्हा त्यांची जी वेगळीकता आहे ती वेगळीकता येथे नोंदवली जाईल. अशा दृष्टिकोनातून त्यांनी आपलं जे नवविचार आहे ती नवविचार साहित्यामध्ये येणं किंवा त्या दृष्टिकोनातून साहित्य निर्माण करणं गरजेचं भासतं. म्हणजे त्यांची संवेदन क्षमता ही त्या दृष्टिकोनातून त्यांना बनवावी लागते. आणि दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे शैशव वृत्ती. म्हणजे लहानपणी एखादं बाळ हे कशा पद्धतीनं विचार करतो आणि त्या दृष्टिकोनातून तो वागत असतो. म्हणजे येथे बालपणामध्ये जी बालबोध दृष्टिकोन आहे तो बालबोध दृष्टिकोन हा मोठेपणीही बाळगणे हा या ठिकाणी महत्त्वाचा गुण सांगितलेला आहे. कारण येथे अशा पद्धतीने सांगितलेलं आहे की जेव्हा लेखक किंवा एखादा साहित्यिक हा बालबोध दृष्टिकोन जेव्हा बाळगत असेल तर त्या दृष्टिकोनातून निर्माण झालेलं जे साहित्य आहे तर ते साहित्य उत्कृष्ट दर्जाचं बनत असतं. कारण त्यामध्ये जी लेखकाची जी वैचारिकता आहे ती वैचारिकता ही कशा पद्धतीने बनलेली असते याविषयी वर्ड्सवर्थ यांनी असं म्हटलेलं आहे की बालबोध दृष्टिकोनातून जेव्हा एखादा लेखक हा विचार करतो तर त्या वैचारिकतेमध्ये जसे बालपणी लहान मूल हे निसर्गामध्ये
किंवा वातावरणामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टींची तो काय करत असतो, जाण करत असतो किंवा वेगवेगळ्या गोष्टींची माहिती करून घेत असतो. म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या दृष्टिकोनातून जी माहिती मिळत असते त्यामध्ये तो आपला ज्ञानसाठा हा वाढवत असतो. त्याच पद्धतीने येथे जेव्हा लेखक हा आपल्या ज्ञानाच्या साठ्यामध्ये हे वेगवेगळ्या गोष्टींची तो सूक्ष्मतेने जेव्हा माहिती गोळा करत असतो, तर त्या माहितीमधूनच तो लेखक हा आपलं साहित्य विश्व घडवत असतो. कारण त्यामधूनच तो जी निसर्गामधली जी वातावरणामधली जी बारकावे आहे तो बारकावे आपल्या दृष्टिकोनातून तो काय करत असतो, टिपत असतो. म्हणजे येथे त्या पद्धतीने बालबोध दृष्टिकोनामध्ये जसं नवीन नवीन गोष्टींची जाण घ्यावी लागते, तसंच येथे लेखकालाही बालबोध दृष्टिकोनातून नवनवीन गोष्टींची माहिती घेणं अपेक्षित असतं. हे या मुद्द्यावरून आपणास समजतं. याविषयी प्रेस्कॉट पुढे म्हणतात की मानवीय जीवनातील सर्वात कल्पकतेचा जो काळ आहे त्या काळाला शेषवावृत्ती असे म्हटले जाते. कारण या ठिकाणी शेषव दृष्टिकोनातून, बालबोध दृष्टिकोनातून जेव्हा लेखक हा त्या दृष्टिकोनातून विचार करतो तेव्हा त्याच्या साहित्यामध्ये अधिक भर पडत असते. आणि जेव्हा लहान बाळ हे आपल्या विचारामधून तो काय करत असतो, तर अनेक ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंमध्ये तो भेदभाव करत नाही, त्याच्यामध्ये तुलना करत नाही. तो काय करत असतो, तर त्या गोष्टीमध्ये, त्या वस्तूंमध्ये तो काय करत असतो, एकात्मता साधत असतो. म्हणजे त्याच पद्धतीने लेखकानेही जी निसर्गामध्ये ज्या विविध गोष्टी आहेत त्या विविध गोष्टींशी जर एकात्मिका साधली तर त्यामधून उत्कृष्ट साहित्य हे निर्माण होऊ शकतं. अशा दृष्टिकोनातून या साहित्याची किंवा या विचाराची जी रचना आहे ती या ठिकाणी केलेली आहे. कारण इथे संवेदना या दृष्टिकोनातून जी दोन घटके आपण आज या ठिकाणी पाहिलेली आहेत ती अतिशय महत्त्वपूर्ण आहेत आणि या ठिकाणी आपण त्या दृष्टिकोनातून विचार करत आहोत. कारण T.S. एलियट यांच्या दृष्टिकोनातून जी गोष्ट आहे त्या गोष्टीचा पण आपण इथे, यांच्या सिद्धांताचा पण आपण इथे काय केला आहे, तर विचार केलेला आहे. आणि त्या दृष्टिकोनातून साहित्य निर्मिती प्रक्रियेस आवश्यक असणाऱ्या गोष्टींचा पण आपण इथे काय केला आहे, तर विचार केलेला आहे. आजच्या तासामध्ये आपण एवढीच माहिती घेऊ. धन्यवाद.